मंडळी नमस्कार. पंडित भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपल्याला कल्पना आहे की आपण ऑक्टोबर महिन्याचं मासिक भविष्य बघतोय. यातलं पहिला भाग आपण पूर्ण केला जो मेष आणि वृषभ राशीचा आहे. आता दुसऱ्या भागामध्ये राशीचक्रातली तिसरी आणि चौथी रास म्हणजे मिथुन आणि कर्क रास आपण घेणार आहे. मिथुन राशीचं भविष्य बघण्यापूर्वी मिथुन राशीच्या पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये काय काय बदल होतात ते, महत्त्वाचे किती ग्रह बदलतात ते आणि ते कुठून कुठे जातात ते, हा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. मग आता ऑक्टोबर महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती काय, रवीचा विचार केला. 17 ऑक्टोबरपर्यंत चतुर्थ स्थानात असणार आणि त्यानंतर पंचम स्थानातनं भ्रमण करणार आहे. मंगळ 20 ऑक्टोबरपर्यंत लग्नस्थानात असणार आणि त्यानंतर धनस्थानातनं भ्रमण करणार आहे. बुध 10 ऑक्टोबरपर्यंत चतुर्थ स्थानात असणार, त्यानंतर पंचम स्थानातनं भ्रमण करणार आहे. शुक्र 13 ऑक्टोबरपर्यंत पंचम स्थानात असेल आणि त्यानंतर षष्ठ स्थानातनं भ्रमण करणार आहे. हे झाले 4 महत्त्वाचे ग्रहांचे बदल. आता आपल्याला कौटुंबिक जीवनाचा विचार करायचा आहे. हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी फारसा चांगला नाही आणि राहू केतू ग्रहांचा प्रभाव जास्त आहे. कुटुंबामध्ये परस्पर कलह होण्याची शक्यता आहे, परंतु संयमाने प्रकरण सोडवता येतील. या वेळेला मुलांची विशेष काळजी घ्या आणि आहार संतुलित ठेवा. या महिन्यामध्ये प्रवासाचीही शक्यता असू शकते. कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी काय शक्य होईल तेवढं ध्यानधारणा किंवा आपण प्राणायाम वगैरे याची उपासना करावी. आणि महिन्याच्या अखेरीला काही दुःखद बातमी मिळण्याची देखील संकेत दिसता आहेत. मिथुन राशीसाठी नोकरी व्यवसायाचा विचार केला तर आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवा, कारण ते आपलं नुकसान करू शकतात. व्यवसायामध्ये तुम्हाला असे करार मिळतील जे दिसायला आकर्षक असतील, पण मात्र ते तुमच्यावर अन्यायकारक ठरू शकतात. या महिन्यामध्ये कोणतीही मोठी तडजोड करणं टाळा आणि आपल्या ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांचं मन आपल्या कामाचा कंटाळा येऊ शकेल आणि ते स्वतःसाठी नवीन नोकरी शोधू शकतात. या महिन्यामध्ये तुमचा वेळ नवीन नोकरीच्या शोधात जाईल आणि कदाचित आपल्याला आपल्या मित्रांकडून काही चांगली संधी देखील प्राप्त होऊ शकेल. शिक्षण करिअरचा विचार केला तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुमचे वर्गमित्र देखील तुमच्यावर खुश असतील. कुटुंबामध्ये तुमच्या शिक्षणाविषयी देखील महत्त्वाची चर्चा होऊ शकेल, ज्यामुळे तुमचं मन ही साशंक राहण्याची शक्यता आहे. शाळेतले विद्यार्थी सृजनशील कार्यामध्ये आपला वेळ देतील, ज्यात त्यांना आनंदाची अनुभूती प्राप्त होईल. कोणतंही काम सुरू करताना तुम्हाला शंका येईल, पण शेवटी मात्र तुम्हाला त्यात यश मिळेल. सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठून तरी नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते. मग आता आपण प्रेम प्रकरणाचा किंवा वैवाहिक जीवनाचा विचार करू. जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर या महिन्यामध्ये लग्नाचे प्रस्ताव येतील, पण तुमच्या आईला तुमच्या भविष्याबद्दल साशंकता असेल. अशा वेळेला मोकळेपणाने बोला आणि कोणत्याही प्रकारचा द्वेष टाळा. जर तुम्ही लव्ह लाईफमध्ये असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटणं शक्य आहे. विवाहित लोक स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करतील आणि आपला जोडीदार त्यात पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे आपण आनंदी व्हाल. दोघांमध्ये परस्पर स्नेहसंबंध वाढतील. आरोग्याचा विचार केला तर श्वसनाच्या आजाराशी संबंधित रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि प्रदूषित भागापासून अंतर ठेवावं. दम्याच्या रुग्णांना बाहेर जायचं असेल तर त्यांनी नेहमी इन्हेलर सोबत ठेवावं. महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शारीरिक अशक्तपणा जाणवेल, त्यासाठी आपला आहार पौष्टिक ठेवा. काही गोष्टींबद्दल मन हताश राहू शकतं आणि गोंधळाची स्थिती राहील. महिन्याच्या मध्यात झोप न लागणं किंवा झोप न येणं ही समस्या त्रासदायक ठरू शकते.
यासाठी झोपताना ध्यान करण्याची सवय लावा. हे झालं मिथुन राशीचं सर्वसाधारण मासिक भविष्य. मग मिथुन राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता, तोही विचार आपण करू. शुभ अंक जो आहे तो 6 अंक आहे, म्हणजे शुक्राचा. मग तारखेचा जर विचार केला महिन्याच्या, तर किती तारखा येतात बरं? 6 झाली, 15 झाली आणि 24 झाली. या 3 तारखा 6 अंकाशी निगडीत आहेत. कोणता रंग जास्त शुभदायक लाभदायक म्हणता येईल, तर पांढरा रंग हा जास्तीत जास्त उत्तम ठरेल. शक्यतो त्याचा वापर महत्त्वाच्या ठिकाणी करत चला. हे झालं मिथुन राशीचं मासिक भविष्य. दुसरी रास जी आहे ती कर्क रास. मग कर्क राशीचं भविष्य बघण्यापूर्वी महिन्यात होणारे महत्त्वाच्या 4 ग्रहांचे बदल कसे याचा आपण विचार करू. पहिल्यांदा सुरुवात करू रवीपासून. रवी 17 ऑक्टोबरपर्यंत तृतीय स्थानात असेल आणि त्यानंतर चतुर्थ स्थानातनं भ्रमण करणार आहे. मंगळ 20 ऑक्टोबरपर्यंत व्ययस्थानात असेल, त्यानंतर लग्नस्थानातनं भ्रमण करणार आहे. बुध 10 ऑक्टोबरपर्यंत तृतीय स्थानात असेल, त्यानंतर चतुर्थ स्थानामधून भ्रमण करणार आहे. शुक्र 13 ऑक्टोबरपर्यंत चतुर्थ स्थानात असेल, त्यानंतर पंचम स्थानातनं भ्रमण करणार आहे. हे झालं महत्त्वाच्या ज्या 4 राशी बदलतात त्यांचा विचार. आता सगळ्याचा सार कुठे, तर कौटुंबिक जीवन कसं पहा बरं का. महिन्याच्या मध्यात कुटुंबातल्या सदस्यांशी काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. घरामध्ये नवीन सदस्यांचं आगमन होण्याचा संभव आहे. आता नवीन सदस्याचं आगमन म्हणजे काय माहिती आहे? अहो, पाळणा हलणार. घरामध्ये तीही परिस्थिती, एखाद्याची नोकरी किंवा पदोन्नती यासारखे नवीन आनंद देखील घरामध्ये प्राप्त होतील किंवा प्रवेश करतील. तुमचे शत्रू देखील तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे स्वतःला थोडं सावध ठेवा. जर तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल काही शंका असेल किंवा एखादी समस्या तुम्हाला त्रास देत असेल, तर ती तुमच्या जवळच्या किंवा आपल्या घरातल्या ज्येष्ठांच्या बरोबर शेअर करा, म्हणजे निश्चितपणे अशी समस्या दूर होईल. मग व्यवसाय नोकरीचा जर आपण विचार केला, तर आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील आणि अपघाती पैसे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, अपघाती पैसे म्हणजे काय, इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये काही आपल्याला प्राप्ती होऊ शकेल, ज्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल, व्यवसायातला नफा होईल आणि आपण त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न कराल. राजकारणाशी संबंधित लोक स्वतःसाठी नवीन संधी शोधत असतील, ज्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. सरकारी अधिकारी एखाद्या गोष्टीबाबत संभ्रमात राहू शकतात आणि त्यांचे वरिष्ठांबरोबर वाद देखील होऊ शकतात. कोणतंही काम मन लावून करा, तरच तुम्हाला त्यात यश मिळेल. खाजगी क्षेत्रातले लोक स्वतःसाठी नवीन कामाच्या शोधात असतील. आता याचप्रमाणे शिक्षण करिअरचा जर विचार केला, तर आपलं मन आपल्या भविष्याबद्दल साशंक असेल. अशा परिस्थितीत आपण या महिन्याचा खास करून याचा गांभीर्याने विचार करू शकता. घरातल्या एखाद्या सदस्यांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल, जे आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मनावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही प्रकारची शंका मनात येऊ देऊ नका. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी आत्मविश्वास वाढेल. या महिन्यात तुम्ही नवा संकल्प कराल आणि त्यात तुम्ही मेहनत घ्याल. आता लव लाईफचा जर आपण विचार केला, तर लव लाईफसाठी हा महिना आनंददायी आहे आणि आपण आपल्या जोडीदारासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराप्रती तुमचा विश्वास दृढ होईल, ज्यामुळे परस्पर संबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल, तर या महिन्यामध्ये त्यांना भेटणं देखील शक्य आहे. कोणताही निर्णय घेण्यामध्ये तुमचा जोडीदार महत्त्वाची भूमिका बजावेल आणि दोघंही एकमेकांची ताकद म्हणून उदयास येतील. जोडीदाराच्या प्रती तुमचं आकर्षण उत्तरोत्तर वाढत जाईल.
आता प्रकृती स्वास्थ्य आरोग्याचा विचार करता या महिन्यामध्ये आपल्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका आणि योग्य वेळी खानपान हे फार महत्त्वाचं आहे. हा महिना तुमच्या आरोग्यासाठी जड असून निष्काळजीपणा भारी ठरू शकतो, जड जाऊ शकतो. अशा वेळेला सकाळी फिरायला जाण्याची सवय लावून किमान अर्धा तास योगा अथवा व्यायाम करणं गरजेचं आहे. कोणतीही समस्या तुम्हाला मानसिकरित्या त्रास देईल, कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे आपण अधिक काळजी करू शकता. अशा वेळेला तुम्ही एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातल्या सदस्याला जर आपलं म्हणणं किंवा मनातल्या काही गोष्टी शेअर केल्या तर ते बरं राहील. मग अशा पद्धतीने कर्क राशीसाठी शुभ अंक शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर शुभ अंक आहे 2. 2 म्हणजे काय काय तारखा येतील 2 अंकामध्ये? एक तर 2 आहे, 11 आहे आणि 20 आहे. हो, ह्या झाल्या 2. तर अशा पद्धतीने अजून मला असं वाटतं 29ही तारीख येईल. हां, म्हणजे बहुतेक त्याचं एक आपल्याला म्हणता येईल. म्हणजे 4 तारखा 2 अंकाशी निगडीत आहे, म्हणजे चंद्राशी निगडीत आहे बरं का. हो, मग आता शुभ रंग कोणता? तर शुभ रंग कर्क राशीसाठी या महिन्यामध्ये हिरवा रंग. मी असं म्हणणार नाही की हिरव्या रंगाची पॅन्ट घालून फिरा किंवा शर्ट घालून फिरा, लोक वेड्यात काढतील. पण निदान हिरव्या रंगाचा एक नॅपकिन तरी खिशामध्ये ठेवता येतो की नाही? बरं, रोजच ठेवा असंही मी म्हणत नाही. ज्या दिवशी काही महत्त्वाच्या भेटी गाठी करार मदार असतील निदान त्या वेळेला का होईना हिरव्या रंगाचा वापर करा. नॅपकिन म्हणून का होईना, रुमाल म्हणून का होईना खिशात ठेवा. तर मंडळी, हा दुसरा भाग आपल्यासमोर मी प्रस्तुत केलेला आहे. उद्या आपल्याला तिसऱ्या भागाचा विचार करायचा आहे. या तिसऱ्या भागामध्ये पुन्हा पुढच्या 2 राशींचा आपण विचार करू, सिंह रास आणि कन्या रास. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.